हॅलो फ्रेंड्स, आज एका नवीन ट्युटोरियलसोबतच तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे। तर आपण आज ब्राइड वर्कमध्ये यूज होणारा महत्त्वाचा पॅटर्न म्हणजे कलश हा मेहंदी पॅटर्न बघणार आहोत। तर इथं वेगवेगळ्या पद्धतीचे कलश आपण शिकत असतो। तर यामधीलच एक आहे अगदी राऊंड पद्धतीचा सिंपल आणि खूप सुंदर असा दिसणारा कलश। तर कलशमध्ये आपल्याला नारळ आणि पाने हे सगळे डिझाइन कवर करावे लागतात। तर त्यासाठी अगोदर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे राऊंड शेपचा कलश बनवून घ्यायचा आहे आणि कलशच्या तोंडालाच आपल्याला पुढच्या बाजूस नारळाचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि बाजूने 5-6 पाने कवर करायचे आहेत। तुमची जेवढी पाने कवर होतील तेवढी तुम्ही तिथं बसवू शकता। तर माझे इथं 6 पाने बसलेले आहेत, तर ती मी काढून घेतलेली आहेत आणि त्यांना आपण इथं फेंट शेडिंग न देता मी लाईन्स दिलेल्या आहेत। तुम्ही शेडिंगसुद्धा देऊ शकता। तर इथं लाईन्सची पाने मी इथं ड्रॉ करून घेतलेली आहेत। आता यासाठी आपल्याला प्रॉपर आकार येणं महत्त्वाचं आहे कलशचा आणि बाकी पानांचा, नारळाचा ह्या सगळ्यांचा आकार येणं खूप महत्त्वाचं आहे। तर इथं फेंट लाईनिंग केलेलं आहे बाकीच्या सगळ्या आकारांना आणि नंतर आपण त्याला डिझाईन कवर करायचे। आता नारळाला फक्त आपण शेडिंग देऊन घेऊयात। अगदी फेंट पद्धतीची शेडिंग मी इथं नारळास दिलेली आहे आणि कलशमध्ये आपण डिझाईन कवर करायचे आहे। तर अगदीच सोप्या पद्धतीमध्ये आणि इथं कलश मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर नवरीच्या मेहंदी डिझाईनमध्ये कलश हा काढलाच जातो। तर अशा सोप्या मेहंदी डिझाईनसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मराठी मेहंदीची मराठीमध्ये माहिती आणि नवनवीन मेहंदी ट्युटोरियल मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते। बाकीचे व्हिडिओ पण नक्की बघा, तिकडे सुद्धा युनिक असे मेहंदी पॅटर्न मी अपलोड केलेले आहेत। तर आपण एक युनिक अशी डिझाईन म्हणून इथं मी फेंट पाकळ्यांमध्ये पाकळ्या अशा पद्धतीची डिझाईन बरोबर मध्यभागी कलशाला काढलेली आहे आणि बाजूने आपण आपल्या आवडीची डिझाईन काढू शकतो। तर ही खूप सुंदर अशा पद्धतीची एकदम ट्रॅडिशनल पद्धतीची डिझाईन इथं मी कलशला काढून घेतलेली आहे आणि आपण इथं स्मॉल सर्कलची डिझाईन बाजूस कवर करून घेणार आहे आणि थोडासा जो भाग राहतो त्याला आपण डार्क करून घ्यायचा आहे, म्हणजे तिथं आपल्याला पूर्ण फिनिशिंगसोबत ती डिझाईन कवर करता येईल। कारण इथं निमुळता आकार झाल्यामुळे आपण इथं बाजूस डार्क करून घेतलेला आहे आणि खाली छोट्या लाईन्स देऊन आपल्याला ते एकाआड एक अशा पद्धतीने डार्क करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी कलरची डिझाईन इथं काढलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोयीनुसार तुम्ही त्यामध्ये डिझाईन भरू शकता। तर हा राऊंड पद्धतीचा अगदी सोप्या पद्धतीमधला कलश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाकीचे व्हिडिओ बघायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार।